नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा। आज मी तुम्हाला पौष्टिक नानकटाई शिकवणार आहे। एकदा मी नानकटाई दाखवली होती तुम्हाला, पण ती मैद्याची होती। आज गव्हाच्या पिठाची दाखवणार आहे तुम्हाला। गव्हाचं पीठ तुम्हाला माहितीच आहे, इट प्रोवाइड्स एनर्जी, कंट्रोल्स युअर वेट आणि यू फील फुल आफ्टर हॅविंग गव्हाच्या पिठाचे पदार्थ खाल्ल्यावर। आणि इट लोअर्स रिस्क ऑफ कार्डिओवॅस्क्युलर डिसीजेस। आणि मी त्याच्यामध्ये चण्याच्या डाळीचं पीठ पण घालणार आहे आणि रवा पण घालणार आहे। चण्याच्या डाळीच्या पिठामध्ये त्याच्यामुळे कॅल्शियम आणि आयर्न असतं आणि विटॅमिन बी असतात त्याच्यामध्ये, त्यामुळे हे सगळे घटक आहेत ह्याच्यामध्ये। आणि तुम्हाला आता मी कृती सांगते कशी करायची ते। सुरुवातीला आपण मेजरमेंट घेऊया। मेजरमेंटशिवाय नाहीच होणार। कुठची एक वाटी घ्या किंवा 1 कप घ्या तुमचं मेजरमेंट। मी ही छोटी वाटी घेतले, हे भरून मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि पाव वाटी मी चण्याच्या डाळीचं पीठ आणि पाव वाटी रवा, बारीक रवा घेतला आहे। हे मी सगळं मिश्रण असं इथे काढून ठेवलं आहे आणि पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि तूप पाऊण वाटी घेतलेलं आहे। हे कमी जास्त करता येईल तुम्हाला। आणि वेलचीची पूड आणि बेकिंग सोडा। आता आपण तूप आणि साखर, ही पिठी साखर करून घेते मी। हे मी मोजून ठेवलंय बरोबर 1 वाटी। ह्याच्यात साखर घेते आणि ते तूप घालूया। वनस्पती नाही, खायचं आपलं तूप, गाईचं किंवा म्हशीचं, कुठचं पण चालेल। आता हे पेटून घेते मी। छान फ्लफी होईस तोपर्यंत साधारण 5-1 मिनिटं तरी ढवळत राहायला पाहिजे। कलर बदलायला लागलाय बघा, पिवळ्याचा पांढरा झाला आता ह्याचा। तर त्याच्यात आपण हे मिश्रण घालूया। बेकिंग पावडर 1 चमचा, वेलची पूड। आता हे सगळं हलक्या हाताने मळून घेऊया। जास्त प्रेशर द्यायचं नाही, फक्त जे जिन्नस घातलेत ते एकमेकात मिक्स व्हायला पाहिजेत, एवढंच त्याच्या मागचं कारण आहे।
तूप व्यवस्थित झालेलं आहे हे बघा. आता मी तवा घेतलेला आहे. तवा गरम करूया. घेतलेला मी ऑलरेडी आधीच ऑन केलाय गॅस. आणि आप्याच्या भांड्यामध्ये करूया. तापलेलं आपलं हे. आता आपण गोळे करून ह्याच्यात घालूया. खाली तूप लावायची काही आवश्यकता नाहीये. आणि पाणी आणि दूध सुद्धा घालायचं नाही. त्याच्यामुळे खुसखुशीतपणा तुमचा निघून जाईल. साधारण 20-1 मिनिटं लागतात. मोठा गॅस करून ठेवलाय मी. एक साइड व्हायला आणि मग टर्न करायचं. दुसरी साइड लगेचच होते 5 मिनिटाच्या आत. ह्याच्यावर तुम्ही ड्रायफ्रुट्स लावू शकता. सहा, 7, 8, 12 आहेत हे. जवळजवळ एका वाटीत 12 तरी होणार. छोटी वाटी घेतली होती मी. बारा झाले असते. काही मोठे गोळे झाले. 11 ते 12. ह्याच्यावर आता बदामाचे काप किंवा ड्रायफ्रुट्स तुम्ही लावू शकता. आता झाकून ठेवूया आपण. फुलायला लागले ते. अनकटई खमंग होते ही. आता आपण फार स्पेस पण नाही ठेवायची. साधारण कमी हाईट पाहिजे तुमच्या त्या आप्यामध्ये आणि वरच्या लेडमध्ये. जास्त हवा जाता कामा नाही बाहेर. तर 20 मिनिटं आपण ठेवूया. आपल्याला वरून काही घालायला लागलं नाही एक्स्ट्रा. हे तूप किंवा त्या तुपामध्येच व्यवस्थित मळलं गेलं. मी क्वांटिटी दाखवली आहे तेवढीच घाला. आणि अगदी बारीक रवा घ्या म्हणजे मग छान होईल. अजून झालेले नाही आहेत आपले.
फुलायला लागले. जरासा स्लो करते मी गॅस. जरी तवा ठेवला असला तरी वास यायला लागला. आता बघूया आपण. व्हायला लागले. अजून गडबड करण्यात काय पॉइंट नाही. होऊ दे जरा. वास छान यायला लागलाय खमंग. तुपामुळे नाजूक होतात ही. बघा अशी तुम्हाला दिसलंच असेल कलर किती छान आला आहे त्याचा. अशी सगळी पलटून घेऊया आपण. हे मी उतरवते खाली आणि उलटे करून उलटे करून दुसरी साईड करायची आणि अशी ही बघा ही झालेली नानकटाई आहे. किती छान झालेली आहे नानकटाई. हे बघा केवढी खुसखुशीत झाली आहे नानकटाई. हे बघा छान झालेली नानकटाई.
तुम्ही अशी घरच्या घरी करू शकता. टी टाईमला कोणाला बोलवलं तर बाहेरून आणायची काही गरज नाही आहे. अशी तुम्ही खाऊ शकता करून. वर बदाम वगैरे लावलेले काप आहेत, ड्रायफ्रूट्स. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे फिट, स्टे हेल्दी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. बाय. स्टे फिट.